पाहूयात पुढची बातमी। नाशिक लोकसभेबाबत महायुतीमध्ये मोठ्या हालचाली सुरू आहेत। विद्यमान खासदारांना डच्चू मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जाते। स्वामी शांतिगिरी महाराज हे युतीचे इथले उमेदवार असण्याची ही शक्यता आहे। तर शांतिगिरी महाराजांनी शिंदेंची भेट घेतली आहे। वर्षा निवासस्थानी रविवारी रात्री ही भेट झाल्याची माहिती समोर येते। भेटीचे फोटो सुद्धा समोर आलेले आहे आणि अर्धा पाऊण तास इथं चर्चा सुरू होती अशी माहिती समोर आली आहे। दरम्यान स्वामी शांतिगिरी महाराज यांच्याबरोबर याविषयी बातचीत केलेली आहे आपले प्रतिनिधी विकास काजळे यांनी। लोकसभा मतदारसंघ नाशिक यासाठी शांतिगिरी महाराज उत्सुक आहेत आणि काल रात्री वर्षा बंगल्यावरती मुख्यमंत्र्यांसोबत त्यांची चर्चा देखील झाली। नेमकं काय चर्चा झाली या संदर्भात आपल्याबरोबर थेट आहेत स्वामी शांतिगिरी महाराज। सर्वप्रथम लोकशाहीमध्ये तुमचं स्वागत। काल रात्री तुमची वर्षा बंगल्यावरती मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाली, त्या बैठकीमध्ये काय चर्चा झाली? लोकशाहीतील 14 स्तंभ असलेले सर आमचे चॅनलचे सर्व प्रतिनिधी सेवक, लोकशाही चॅनलचे आपण टाळेबंदी धन्यवाद द्या की आपण जो मुद्दा मांडला मुख्यमंत्र्यांच्या भेटी संदर्भातला, तर त्यामध्ये असा त्या ठिकाणी संवाद साधण्यात आला। जे बाबाजी भक्ती परिवाराने आमच्याही समितीने काय मुद्दे मांडले आणि मुख्यमंत्र्यांचे जे मुद्दे मांडले, जवळजवळ अर्धा पाऊण तास त्या ठिकाणी त्या एकमेकाचे मुद्दे समजून घेण्यामध्ये वेळ गेला आणि रात्री उशीर झाल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी असा मुद्दा त्या ठिकाणी मांडला की आता या ठिकाणी वेळ झाल्यामुळे आपण सविस्तर नंतर या ठिकाणी काय करू, 2-3 दिवसानंतर बैठक घेऊ, त्यामध्ये आपण निर्णय करू। ठामपणे निर्णय घेतलेला आहे की 2024 नाशिक लोकसभा मतदारसंघ ही निवडणूक लढायची आणि जिंकायची सुद्धा। लोकशाही न्यूजसाठी विकास काजळे, इगतपुरी, नाशिक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।